अजित पवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। अनेकदा नोकर भरती झाली, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र दिलेली नाहीत। आता जनतेच्या मनात असलेली नाराजी दूर करण्याकरता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्तीपत्र वाटल्याचा टोला अजित पवारांनी लगावला। तर राज ठाकरेंच्या भाषणावरूनही त्यांनी टीका केली आहे। राज्यपालांची ज्यांनी नेमणूक केली त्यांनी राज्यपालांना समज द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे। त्यांचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। सांगावं की बाबा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काहीच कारण नाही आणि महाराष्ट्र ते खपून पण घेणार नाही। आणि त्याच्यामुळं जे जाणीवपूर्वक सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या बाबतीमध्ये जर वक्तव्य येत असतील तर त्याचा कुठेतरी विचार वरिष्ठांनी केला पाहिजे। कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करतायत की ज्याच्यातून मग त्यांच्या गाड्या इकडे आल्यानंतर कोणीतरी त्याला काळं फासणं, त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं, त्याच्यातनं दोन राज्याच्या बद्दल एक कटुता निर्माण होणं, ह्या गोष्टी पण होता कामा नये। आणि वास्तविक त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याच्या बद्दल आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या गावांच्या बद्दल काही वक्तव्य केलं नसतं तर जास्त चांगलं झालं असतं। त्यांनी त्यांचं राज्य चालवावं, इथल्या राज्यकर्त्यांनी इथलं राज्य चालवावं आणि दोघांच्या वतीनं सीमावादाच्या बद्दलची सुप्रीम कोर्टामध्ये जी मॅटर चालू आहे ती दोघांनी वकील देऊन सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला जो काही त्यांना सर्वांचं ऐकून योग्य वाटेल तो निर्णय द्यावा आणि विषय संपवावा। खासदार संजय राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातलं जात आहे, तसंच राज्यपालांचा बचाव केला जातोय असं देखील संजय राऊत म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजप आणि शिंदे गट गप्प काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्र बंद करता सगळे पक्ष एकत्र असल्याचंही संजय राऊत म्हणाले। यावेळी राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे। राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं सातत्यानं अपमान आमच्या आराध्य दैवतांचा, भारतीय जनता पक्षाच्या आराध्य दैवतांकडून होतो, म्हणजे कोश्यारी राज्यपाल, त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते, त्यांना असं वाटत असेल की हे जे राजकारण चालू आहे त्या पद्धतीने हा विषय सुद्धा आम्ही बाजूला करू। महाराष्ट्रावरती जो अन्याय होतो कर्नाटककडून त्याच्याविषयी आणि विरोधी पक्ष एकत्र आलेला आहे। आम्ही वाट बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका घनघोर अपमान होऊन सुद्धा हे सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचे आमदार जे स्वाभिमानाच्या गोष्टी करून पक्ष सोडून गेले ते आमदार हे अजून हात चोळत कसे बसले आहेत, किती वेळ बसणार आहेत हात चोळत, तोंड शिवून, हे आम्ही पाहतो आहोत। हे महाराष्ट्राला आम्ही दाखवतो आहोत की बघा, हा त्यांचा स्वाभिमान, हा त्यांचा अभिमान। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर हे सरकार आणि त्यांचे आमदार हे मुठी आवळून उसळून उभे राहत नाही आहेत। याच लोकांनी शिवसेना फोडली, कारण शिवसेनेला महाराष्ट्राचा अभिमान आहे। छत्रपती संभाजीराजे, छत्रपती उदयनराजे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका म्हणजे लोकभावना आहे।